आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करत आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 15. काही वेळ तिथे थांबून प्रियांश घाईघाईने काम आहे असं सांगून तिथून निघून गेला. गार्गी केबिनमध्ये पुन्हा एकदा एकटीच उरली होती. तिने समोर पडलेली आपली डिझाईनची वही हातात घेतली. तिने मनोमन ठरवलं की लग्नाआधी बुटीकची जास्तीत जास्त कामं उरकून घ्यायची. तिला कोणावरही अवलंबून राहायचं नव्हतं. तिने कामाच्या गडबडीत स्वतःला इतकं गुंतवून घेतलं होतं की तिला स्वतःच्या दुःखाचाही विचार करायला वेळ मिळू नये. सायंकाळचे 6 वाजले होते. तिनं केबिनचे लाईट्स बंद केले आणि बुटीकला बाहेरून मोठं कुलूप लावून ती घराकडे निघाली. चालताना तिच्या मनात एकच विचार चक्रावत होता. तिला माहिती होतं की एकदा का ती त्या इनामदार विलामध्ये सून म्हणून गेली की तिचं स्वतःचं स्वातंत्र्य, तिचं बुटीक आणि तिचं अस्तित्व या सगळ्यावर एका वर्षासाठी कुणा दुसऱ्याचं नियंत्रण असणार आहे. बस कसंही करून हे 1 वर्ष काढायचं, फक्त 1 वर्ष. त्यानंतर मी आणि प्रियांश सुखाने राहू. ती हे सगळं ठरवत होती, पण तिला हे कुठं माहिती होतं की नशिबाने तिच्यासाठी आधीच काही वेगळेच फासे टाकून ठेवले आहेत आणि हाच 1 वर्षाचा करार तिच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरणार आहे. त्या रात्री गार्गी बेडवर झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. आज तिचं मन आधीच नाराज होतं. ती प्रेस कॉन्फरन्स आणि त्यानंतर कार्तिकच्या घरी झालेला तो प्रसंग, त्याचा विचार करून तिला लग्न या नावाचीही भीती वाटत होती. एवढ्यात तिचा फोन वाजू लागला. तिचं झटकन घड्याळात लक्ष गेलं. पाहते तर 10:30 वाजत होते. यावेळी प्रियांश फोन करतोय की काय म्हणून ती उत्साहात उठली. पाहते तर पुन्हा प्रायव्हेट नंबरवरून कॉल येत होता. तिच्या लक्षात आलं हा कार्तिकचाच कॉल असणार. आता यावेळी का करतोय हा कॉल? तिने थोडा वैतागूनच फोन उचलला आणि कानाला लावत म्हणाली, हॅलो गार्गी, मी तुला दिलेली अटींची फाईल कुठं आहे, ज्यावर मला तुझ्या सह्या हव्या होत्या. पलीकडून त्याचा थेट प्रश्न आला तशी ती घाबरली. ती फाईल मी आणली होती सोबत, पण गार्गीचे डोळे मोठे झाले आणि ती जिकरीने आठवण्याचा प्रयत्न करत होती. तिला आठवत होतं फाईल तर नेली होती, पण कुठे ठेवली तेच तिला आठवत नव्हतं. तिच्या काळजात एकदम धस्स झालं. पण काय, कुठे आहे ती फाईल? आपल्या लग्नासाठीच्या महत्त्वाच्या अटी आहेत त्यात. भान आहे का तुला जरा तरी? कार्तिकच्या आवाजात आता जरब वाढली होती. हो मला माहिती आहे, मला नीट आठवतंय. मी प्रेस कॉन्फरन्सला येताना घेतली होती, पण मला आठवत नाही आहे की. तिला आता या क्षणाला अजिबातच काही आठवत नव्हतं. अरे यार, आर यू आउट ऑफ युअर माइंड गार्गी? तुझं लक्ष असतं का ठिकाणावर, का फक्त तोंडाचा पट्टा चालवता येतो? अगं त्या फाईलमध्ये आपल्या खाजगी अटी आहेत. ती कोणाच्या हाती लागली ना तर विचार केलास का काय होऊ शकतं? आणि ती तू अशी कुठेही ठेवू कशी शकतेस ग, डंब कुठली? कार्तिक आता चांगला चिडला होता. ती फाईल कोणाच्या हातात पडली तर काय होईल या विचाराने त्याचा पारा चांगलाच चढला होता. सॉरी, मी ना आठवून सांगते, पण इतक्या महत्त्वाच्या फाईलबाबत तू अशी वागूच कशी शकतेस? मला एक कळत नाही, कामं कशी करत असशील देवच जाणे. ए हॅलो, का तू तिथंच हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्येच विसरली आहेस ती फाईल? 1 नंबरची होपलेस आहेस तू. आता ती भलत्याच कोणाच्या हातात लागली ना फाईल तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल हा गार्गी. कार्तिकने संतापून फोन कट केला.
गार्गीने फोन होताच डोक्यावर हात मारला, कारण तिला काहीच आठवत नव्हतं. तुझी चूक आहे मिस्टर कार्तिक. दुपारी भांडून माझं डोकं तूच उठवलेलं. मग आता मला आठवतच नाहीये, त्याला मी काय करू? गार्गी बराच वेळ आठवत राहिली, कारण ती फाईल दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर कार्तिक तिचा जीव नकोसा करेल याची कल्पना तिला होती. ती त्या रात्री बराच उशीरपर्यंत जागी होती. त्या दिवशी दुपारची वेळ होती. गार्गी आपल्या बुटीकमध्ये एका नवीन डिझाईनवर काम करण्यात मग्न होती. बुटीकच्या एका कोपऱ्यात तिने नुकताच तयार केलेला एक अतिशय सुंदर पेस्टल रंगाचा डिझायनर गाऊन मॅनिक्विनला लावला होता. त्या गाऊनवरचं नाजूक नक्षीकाम तिच्या कलेची साक्ष देत होते. तेवढ्यात बुटीकमध्ये अचानक दादासाहेबांची एंट्री झाली. समोर स्वतः दादासाहेब इनामदार उभे पाहून तिला जाम आश्चर्य वाटलं. ग्रँडपा, तुम्ही इथे कसे काय? गार्गीने आश्चर्याने विचारलं आणि खुर्चीवरून उठून धावत त्यांच्याजवळ गेली. का बरं? मी माझ्या होणाऱ्या नाच सुनेचं बुटीक बघायला येऊ शकत नाही का? दादासाहेब हसून म्हणाले. त्यांची नजर त्या मॅनिक्विनला लावलेल्या गाऊनवर पडली. ते क्षणभर तिथेच थांबले आणि बारकाईने तो गाऊन पाहू लागले. खूपच सुंदर. गार्गी, तुझ्या हाताला खरंच यश आहे. हे डिझाईन कोणाचे? ग्रँडपा, हे डिझाईन मीच तयार केले. गार्गीने लाजत उत्तर दिलं. तिचं हे काम पाहून दादासाहेबांच्या मनात तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. गार्गीने लगबगीने त्यांना आत बसवलं. तिने स्वतः जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणलं आणि जवळच्या कॅफेमधून छानसा चहा मागवला. तिने ज्या प्रेमाने आणि आपुलकीने ती त्यांचा पाहुणचार करत होती ते पाहून दादासाहेब खूप भारावून गेले. ग्रँडपा, पण आज तुम्ही अचानक असे इथे आलात? काही काम आहे का माझ्याकडे? तिने चहाचा कप त्यांच्यासमोर धरत विचारलं. उद्या मी आणि कार्तिक तुझ्या घरी येतोय, तुझ्या दादासोबत, म्हणजे निशांतसोबत लग्नाची बोलणी करायला. म्हटलं तुला आधीच कल्पना देऊन ठेवावी. दादासाहेबांनी चहाचा घोट घेत सांगितलं. उद्या? अरे बापरे! गार्गीच्या मनात थोडी भीती दाटली, कारण कार्तिक तिच्या घरी येणार होता. का ग, येऊ नको का? अहो तसं नाही, आमचं घर साधं, तुम्हाला आवडेल का? का बरं नाही आवडणार? मला तर आवडेल. पण कार्तिक, त्याला नाही आवडलं तर नको आवडू दे, त्याची आवड त्याच्याजवळ. ते हसत म्हणाले. तसं तिलाही हसू आलं. तर मग तयारीला लागशील. काळजी करू नकोस, तुमचं घर छोटं असेल म्हणूनच आम्ही दोघंच येतोय. दादासाहेब म्हणाले. हो ठीक आहे, ती म्हणाली. थोडा वेळ तिथेच बसून तिच्या बुटीकवर नजर फिरवत ते राहिलेले आणि अखेरीस तिचा निरोप घेऊन ते निघाले. पण गार्गीला मात्र मनातून आता उद्याच्या भेटीचे विचार घाबरवत होते. तिला आजच जाऊन घर नीटनेटकं करावं लागणार होतं. कुठे त्यांचं इटालियन मार्बल आरशासारखं लख्खत चमकणारं घर आणि कुठं तिचं हे साधं घर, जिथे कुठे कुठे भिंतींना पापुद्रेही सुटले होते. आज इनामदार येणार म्हणून गार्गीने सकाळपासूनच तयारी केली होती. निशांतला दिवाणावरून उठवून मोठ्या कष्टाने तिने हॉलमधल्या खुर्चीवर बसवलं होतं. त्याच्या कमरेखाली उशी दिली आणि पायावर एक पांढरी शुभ्र चादर टाकली, जेणेकरून तो आजारी आहे किंवा तो हतबल आहे असं कोणाला वाटू नये. निशांतला खरं तर प्रचंड टेन्शन आलं होतं. हातात पैसा तर नव्हताच, पण आता तर अपघातामुळे तो हतबलही झाला होता. तोच तिच्या आता आईबाबांच्या जागी असल्यामुळे आज सगळी जबाबदारीही त्याच्यावरच होती. पण बहिणीच्या लग्नाची बोलणी नीट व्हावीत म्हणून तो चेहऱ्यावर हसू ठेवून बसला होता. बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. गार्गीने खिडकीतून पाहिलं. कार्तिक आणि दादासाहेब उतरले होते. गार्गीचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने आज साधीशी साडी नेसली होती. तसंही काही घातलं तरी ती त्यात सुंदर दिसायची. तिने पदर सावरला आणि निशांतला आवाज दिला. दादा आलेत बहुतेक ते,
आणि तू टेन्शन घेऊ नकोस बरं, मला नाही आवडत तुला असं पाहायला. अगदी आत्मविश्वासाने बोल, आपण काही कमी नाही आहोत. ट्राय करेन, तो म्हणाला. काहीच क्षणात दादासाहेब आत शिरले आणि त्यांच्या पाठोपाठ कार्तिक. त्याच्या महागड्या चांबड्याच्या बुटांचा आवाज त्या साध्या फरशीवर वेगळाच उमटत होता. आत पाऊल ठेवताच त्याने उपहासात्मक श्वास घेतला आणि त्याच्या भुवया उंचावल्या. पण त्याच्या डोळ्यातले भाव बरंच काही सांगून जात होते. त्याच्या नजरेने हॉलचा एक कोपरा ना कोपरा निहाळला असावा. भिंतीवर कुठेतरी आलेला तो ओलावा आणि खुर्चीवर बसलेला आजारी निशांत, हे सगळं त्याच्या श्रीमंतीच्या व्याख्येत बसणारं नव्हतं. भिंतीवरचे जुने फोटो, कोपऱ्यातलं साधं देवघर आणि छताला असलेला तो जुना पंखा, हे सगळं त्याच्यासाठी एलियन जगासारखं होतं. हे कसलं घर आहे, इथे तर नकारात्मकता ठासून भरली आहे. आणि हा तिचा भाऊ असावा वाटतं. मिडल क्लास फॅमिली. मी माझ्या अख्ख्या लाईफमध्येही कधी कल्पना केली नव्हती की हे सगळं पाहावं लागेल. त्याने ओठांचा कोपरा वर दुमडला. या दादासाहेब, या कार्तिक साहेब. निशांतने हात जोडले. त्याचा आवाज थोडा कंप पावला होता. दादासाहेब पुढे झाले आणि त्यांनी निशांतचा हात आपल्या हातात घेतला. कसा आहेस निशांत? आज खुर्चीवर बसलेला पाहून खूप बरं वाटलं. चालतोयस ना आता? दादासाहेबांच्या आवाजातला जिव्हाळा गार्गीला स्पर्श करून गेला. हो, चालू शकतोय मी आता तिच्या मदतीने. तुम्ही बसा ना ग्रँडपा, मी पाणी आणते तुमच्यासाठी, म्हणत गार्गीने त्यांना दिवाणावर बसण्याचा इशारा केला आणि ते बसलेही लगेच. गार्गी त्यांच्यासाठी आत किचनमध्ये पाणी आणायला गेली होती. पण कार्तिक मात्र तसाच उभा होता. त्याने आपला कोट नीट केला. त्याला तिथं मनापासून बसावं असं काही वाटत नव्हतं. तुम्ही पण बसा ना कार्तिक साहेब, निशांत म्हणाला. कार्तिक बस, आपल्या गार्गीचंच घर आहे. ग्रँडपा, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा होता, तेवढं करून येऊ का? कार्तिक तिथून सटकण्याचा प्रयत्न करत होता. कार्तिक, आत्ता आपण करायला आलोय ते काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नंतर कर रे ते, बस आता. दादासाहेबांचा आवाज थोडा वाढला आणि पुढचं शेवटचं वाक्य ते अगदीच नरमपणे म्हणाले. दादासाहेबांच्या एका नजरेमुळे तो त्यांच्या बाजूला दिवाणावर बसला. बसताना त्याने आपला कोट थोडा वर उचलला आणि आपल्या मांड्यांवर हात ठेवून तो ताठ बसला होता. त्याच्या हालचालीत एक प्रकारचा अलिप्तपणा होता. तेवढ्यात गार्गी किचनमधून पाण्याचे 2 ग्लास ट्रेमध्ये घेऊन बाहेर आली. तिने सर्वात आधी दादासाहेबांसमोर पाणी धरलं. त्यांनी ग्लास घेतला आणि गार्गीकडे पाहून एक आश्वासक हास्य दिलं. त्यानंतर गार्गी वळली आणि तिनं कार्तिकसमोर ग्लास धरला. कार्तिकने त्या साध्या स्टीलच्या ग्लासकडे पाहिलं. ग्लासांच्या कडावर असलेल्या पाण्याचे थेंब आणि त्या साध्या घरातलं पाणी, त्याला ते पाहताच पाणी पिण्याची इच्छाच निघून गेली. पाणी घ्या ना, गार्गीने हळू आवाजात विचारलं. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर होती. कार्तिकने मान वर करून तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, नो थँक्स. त्याच्या बोलण्यात तोच ॲरोगन्स होता. तिनं ते पाणी तसंच खाली ठेवलं आणि ती म्हणाली, तुम्ही बोला, मी चहाचं पाहते. सॉरी, मी चहा पीत नाही. आय मीन माझ्यासाठी नको ठेवू, कार्तिक स्पष्टपणे म्हणाला. कार्तिक, 1 दिवस प्यायचा असतो, काही होत नाही, तू ठेव ग, दादासाहेब म्हणाले. तशी ती गालातच गूढ स्मित करत किचनमध्ये आली. खडूस पोका, आता कर रे तू शहाणपणा, पण हे लग्न झाल्यावर पण मी नाही तुझे नखरे मोडले तर नावाची गार्गी नाही, मनाशीच म्हणत गार्गीने चहा ठेवला. तर निशांत, हे बघ, तुला लग्नाचं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. आम्ही हे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं ठरवलं आहे. कोर्ट मॅरेज तर होईलच, पण जगाला दाखवण्यासाठी एक छोटा विधिवत सोहळा करूया. अगदी मोजकीच माणसं असतील. दादासाहेबांनी बोलणी सुरू केली. हो दादासाहेब, तुम्हाला जे योग्य वाटतं.
आम्हाला काय काय करावं लागेल? निशांतने घाबरत विचारलं. निशांत, तुला बस एकच करायचंय. तुझ्या बहिणीला आणि एक नारळ घेऊन लग्नाला हजर राहायचंय. हो, पण लग्न आलं की कपडे, ज्वेलरी, खरेदी आली. तो अगदीच खोल आवाजात म्हणाला. त्याची चिंता करू नकोस रे, ते माझ्यावर सोड. बस हे सगळं तुलाही माहिती असावं म्हणून आम्ही पुन्हा भेटायला आलो. मला माफ करा दादासाहेब, आम्ही गरीब आहोत. खरं तर एक भाऊ म्हणून सगळं मीच करायला हवं होतं, पण त्याचा आवाज जडावलेला आणि त्यांचं आत बोलणं ऐकणारी गार्गी धावतच बाहेर आली. अरे तू असा का विचार करतो आहेस? मी काही बोललो का तुला? अरे तुझ्या बहिणीचं नशीब चांगलं आहे असं समज, आणि सगळ्यात जास्त माझ्या नातवाचं, कारण गार्गी त्याच्या आयुष्यात येणार आहे. दादासाहेब म्हणाले. पण कार्तिक बळे चेहऱ्यावर हास्य आणत हसला. मनात मात्र त्या क्षणाला त्याला खूप हसावं असं वाटत होतं. म्हणे माझं नशीब चांगलं आहे म्हणून ही माझ्या नशिबात. वाव, एवढंच ऐकायचं बाकी होता. कार्तिकच्या या वागण्यातून त्याची अनास्था स्पष्ट दिसत होती. त्याला निशांतच्या अपघाताबद्दल विचारावं वाटलं नाही की त्या घराची परिस्थिती बघून त्याच्या मनात कोणतीही कणव निर्माण झाली. तो फक्त आपल्या महागड्या घड्याळाकडे वारंवार पाहत होता, जणू तिथला प्रत्येक सेकंद त्याच्यासाठी वाया जात होता. दादासाहेब चांगलेच बोलत होते, पण कार्तिक शांत होता आणि सतत मनगटावरील घड्याळात बघत होता. निशांतच्या नजरेतूनही हे सुटलं नव्हतं. त्यालाही कार्तिकच्या वागण्यातून जरा वेगळंच जाणवत होतं. त्याच्याही लक्षात आलं की कार्तिकला या घराचा किंवा इथल्या माणसांचा कोणताही ओढा नाही आहे. अपघातामुळे स्वतः हतबल असलेला निशांत आतून सुखावला होता की त्याची बहीण मोठ्या घरात जाणार आहे, पण तितकाच तो भयभीत सुद्धा झाला होता की अशा दगडासारख्या माणसासोबत ती कशी जगणार. आता तर तिलाही प्रश्न करावा वाटत होता की हे सगळं काय आहे आणि तू नक्की खुश आहेस ना? आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया निशांत गार्गीला या संदर्भात काही प्रश्न करतोय का आणि ती काय उत्तर देते. काय होते पुढील भागामध्ये ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.